नमस्कार मंडळी, आयुर्वेद आपल्या दारी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ही दिसणारी द्रोण पुष्पी नावाच्या वनस्पतीविषयी आज थोडीशी माहिती जाणून घेऊया। चला तर मग मित्रांनो, ही आपल्या शेतामध्ये आढळते आणि मित्रांनो हिला आपल्याकडे तुंबा नावाने देखील ओळखले जाते। मित्रांनो, ही तीक्ष्ण आणि उष्ण असल्या कारणाने ही कफग्न अशी आहे। हिचा विशेष असा उपयोग म्हणजे प्रतिशाय किंवा सर्दीपासून तुम्हाला जर शिरशूल नावाचा विकार होतो त्याच्यामध्ये नस्यासाठी ही वापरली जाते। द्रोण पुष्पीच्या उष्ण व तीक्ष्ण गुणामुळे नाकावटे कफाचे शोधन होते आणि म्हणून ही वनस्पतीचा जर तुम्ही नस्य जर केले किंवा नाकावटेचे 2 ते 3 थेंब जर टाकले तर शिरशूल नावाचा आजार कफाचं विलयन किंवा शोधन झाल्यामुळे कमी होतो। मित्रांनो, हिचा अजून एक दुसरा उपयोग आहे। कामलेत किंवा कावीळमध्ये या स्वरसाचे अंजन किंवा डोळ्यामध्ये टाकले जाते किंवा हिचं नस्य देखील केलं जातं आणि यामुळे नाका डोळ्यावाटे पिवळे पाणी पडून कावीळ पूर्णपणे बरा होतो। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परंतु मित्रांनो, नस्य ही विरेचन प्रक्रिया एखाद्या जाणकार किंवा आयुर्वेदिक वैद्य